दिवाळीचा खरा रस फटाक्यांमध्ये आहे आणि फटाक्यांमुळे आता नॉईज पोल्युशन एकूणच दूषित वातावरण आणि सगळंच व्हायला लागलेलं आहे. तेव्हा आम्ही रादर माझ्या मुलांनी हे सुरू केलं आणि सिन्स द टाईम ही वॉज स्मॉल त्यांनी फटाके वाजवणं बंद केलं होतं. आम्ही आमच्या लहानपणी खूप फटाके वाजवले, पण आता शाळेमध्ये सुद्धा याची खूप जाणीव झालेली आहे आणि प्रत्येकानंच त्याची जाणीव झाली. त्यामुळे आमचं यावेळेचे सगळे फटाके करंजाच्या रूपामध्ये, हल्ली आमचे करंजासुद्धा फटाक्यासारखे होतात, बरेचसे बॉम्बसारखे होतात, लाडू बॉम्बसारखे झाले, चौकोनी झाले गोल व्हायच्याऐवजी, अनारसे त्रिकोणी झाले. त्यामुळे हे असे सगळे वेगवेगळे फराळाचे प्रकार आम्ही फटाक्यांच्या रूपाने साजरे करतो आणि त्यांना खाऊनच पेटवतो पोटामध्ये. तेव्हा जितकं होऊ शकेल तेवढं प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे, आम्हीही करतो. संकल्प मी कधीच केला नाही आयुष्यामध्ये आणि संकल्प केला की तो तोडण्यासाठीच असतो असं माझं ठाम मत आहे. तर संकल्प करू नये. माणसाने संकल्प करायचे असतील तर एवढंच फक्त ठरवायला पाहिजे की आपण जे काही करतो, ज्याच्यासाठी संकल्प कशासाठी असतो की मी आजपासून एखादी गोष्ट करणार नाही कारण त्याच्यामुळे मला त्रास होतो. लोकांनी जर हे ठरवलं की एखादी गोष्ट आपल्याला त्रासदायक आहे, लोकांना आपल्यामुळे जर त्याचा त्रास होत असेल ते करूच नये. संकल्प वगैरे या गोष्टी तरी त्यातल्या त्यात यावेळेला मी असा संकल्प केला आहे की पुढच्या वर्षी मी एक पिक्चर दिग्दर्शित करणार आहे. तेव्हा हा संकल्प खूप मोठा संकल्प आहे आणि तो पूर्ण व्हावा अशी माझी ईश्वरचरणी इच्छा आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी तेवढंच म्हणेन की जसं आपण ज्या नोटवर सुरू केलं की प्रदूषण टाळा, साऊंड पोल्युशन टाळा खास करून, कारण बरेचसे वयस्कर माणसं असतात, मुलं असतात, लहान झोपलेली असतात, त्यांना त्रास होतो. कुठे ना कुठेतरी याचा शेवटी सगळ्यांनाच त्रास होतो. तेव्हा ते टाळा. शक्य होईल तेवढे कलरफुल फटाके वाजवा आणि 10 नंतर वाजवू नका, एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. तेव्हा प्लीज लेट एव्हरीबडी एन्जॉय दिवाळी विथ यू. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू.